युझिंग बुटस्ट्रॅप आज आपण डिस्कस करूया. ठीक आहे. कोणकोणते क्लासेस आपल्याला बटनला द्यायचे म्हणजे ते व्यवस्थिशीर पाहिजे त्या पद्धतीने डिझाईन होतील. ठीक आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल की आपल्याला बटन घ्यायचं झालं तर HTML मध्ये आपण कोणता एलिमेंट वापरतो सांगा मग एखाद्या बटनसाठी. HTML मध्ये कोणता एलिमेंट आहे? हॅलो, आवाज येत आहे का? यस सर. ओके. कोणता एलिमेंट वापरतो आपण? एकतर बटन वापरणार. ठीक आहे. किंवा इनपुट देऊन तुम्ही त्याला टाईप बटन देता बघा, किंवा सबमिट देता किंवा रिसीव्ह देता अशा पद्धतीने म्हणजे इनपुट सुद्धा तुम्ही बटनसाठी वापरणार. ठीक आहे. असे दोन एलिमेंट सध्यापर्यंत तुम्ही HTML मध्ये वापरत असाल एखादं बटन बनवायचं झालं तर, किंवा टाईप रिसेट किंवा सबमिट देऊन एक इनपुटला दुसरं बटन एक सेपरेट एलिमेंट तुम्हाला मिळतं. त्याच्या हिशोबाने तुम्ही बनवू शकता. आपण इथे बनवून घेऊ बटन. ठीक आहे. इथे मी लिहितो बटन 1. ठीक आहे. बेसिकली बटन जेव्हा आपण घेतो तेव्हा तुम्हाला एक महत्वाचा क्लास जो यूज करायचा असतो बटनसाठी तो आहे क्लास BTN. हा क्लास तुम्हाला यूज करायचा असतो कोणत्याही बटनसाठी. हा क्लास दिला म्हणजे तुम्ही जे काही इथे इनपुटवर ज्याही इनपुटवरती म्हणा किंवा एखाद्या बटनवरती हा क्लास दिला म्हणजे हे बटन आहे हे क्लिअर होऊन जातं. ठीक आहे. जसं की मी इथे क्लास यूज करतो बटन मध्ये क्लास BTN. सेव्ह करूया. पहिले मी हे यूज न करता तुम्हाला आउटपुट इथे दाखवून देतो आणि नंतर मग आपण हे यूज करून बघूया काय अजून आउटपुट आपल्याला मिळते ते. इथला सर्वर. ओके. हे झालं एक सिंपल बटन जे तुम्ही देता. आता याला आपण क्लास अप्लाय करूयात BTN. ठीक आहे. जस्ट बाकीचे ज्या फाईल आहे त्या मी एक वेळा नोट्स करून फक्त तेवढी एक फाईल या ठिकाणी ओपन करतो. तिथे इंट्रो समथिंग आहे HTML. ओके. याच्यामध्ये मी आता येतो क्लास BTN. सेव्ह करा आणि बघा तुमचं बटन बनलेलं आहे. बट याला अजून काही डिझाईन नाहीये, फक्त बटन आहे एवढं डिसाईड झालेलं ते BTN क्लास दिल्यानंतर. आता याला तुम्ही डिझाईन करायचे झाले जसे की बटनला तुम्ही कलर करणार फर्स्ट ऑफ ऑल. ठीक आहे. तर मग कलर द्यायचा झाला तर तुम्हाला सांगताय आता कलर कशी यूज करायची तुम्हाला माहिती आहे. कलरसाठी आपण कोणकोणते क्लास वापरतो, जसं टेक्स्ट कलर असेल किंवा बॅकग्राऊंड कलर असेल तर कोणकोणते कलरसाठी आपण क्लास यूज करतो. प्रायमरी, सेकंडरी. हा, प्रायमरी सेकंडरी असे आपण करतो. ठीक आहे. तर मग आपण याच्यामध्ये काय सांगणार फक्त की मला जर बटनला कलर द्यायचा असेल तर मी एवढं सांगणार की बटन जे आहे त्याला मला प्रायमरी कलर द्यायचा. तर बटन BTN फॉर बटन आणि त्याला प्रायमरी कलर असा क्लास तुम्ही या ठिकाणी यूज करणार. ठीक आहे. टू कलर बटन क्लास असणार आहे तुमचा BTN. हा जर नाही दिला तुम्ही BTN क्लास, बघा मी इथे BTN प्रायमरी आणि BTN दोन्ही देतो. जर BTN नाही दिला तर काय इफेक्ट होणार का आपण असं म्हटलं की हा प्रायमरी क्लास तुम्हाला द्यायचाच आहे BTN. इथे मी करतो BTN प्रायमरी. ठीक आहे. हा बघा प्रायमरी कलर तुमच्या बटनला आलेला आहे. जर मी इथनं BTN जो क्लास दिलेला आहे तो जर काढून टाकला तर त्याच्यावरती दुसरा बटनचा कोणताच क्लास अप्लाय होत नाही. ठीक आहे. जसे की इथे करूयात BTN. ठीक आहे. तर बटन कंपल्सरी ठेवायचं कारण हे BTN क्लिअर करणार की हे बटन आहे. आणि नंतर मग तुम्ही प्रायमरी सेकंडरी अशा पद्धतीने जेवढेही कलर आहे तेवढे कलर याच्यामध्ये वापरू शकता. ठीक आहे. जसे की प्रायमरी झाला, मी दुसरा बटन घेतो याच्यामध्ये याला देतो 2 नंबर. ठीक आहे. आणि ते सेकंडरी. अजून कोणकोणते कलर आहे सांगा.
सेकंडरी सक्सेस. नंतर सक्सेस, त्यानंतर फोर्थ असणार आहे डेंजर. डेंजर कलर कोणता आहे आठवते रेड. कोणाला? हा, दॅट रेड. इज रेड. ठीक आहे. रेड. त्याच्यानंतर कोणता अजून आठवते सांगा? इन्फो. इन्फो. अजून? लाईट. वॉर्निंग. ओके, वॉर्निंग, डार्क लाईट. डार्क आणि लाईट. ठीक आहे, इथे करतो मी डार्क आणि लाईट. झाले सातही कलर. तर ह्या सगळ्या कलरची तुम्हाला मिळेल. ठीक आहे. बीटीएल लाईट. ओके, लाईट कलरच हा व्हाईट कलर आहे. ठीक आहे, दॅट्स वाय ते दिसणार नाही इथे तुम्हाला. ठीक आहे. बॅकग्राऊंड जर का डार्क असेल तर मग तो व्हाईट कलर दिसेल. जसं तुम्ही याला आता हा व्हाईट कलर दिसेल तुम्हाला. ठीक आहे. आणि याच्या व्यतिरिक्त एक अजून जो क्लास आहे तो तुम्ही यूज करता, की जर एखादं बटन तुम्हाला फक्त लिंक म्हणूनच द्यायचं असेल तर तुम्ही करता त्याला बीटीएन लिंक. तर हा काय करल, तुम्हाला एका अँकर टॅग सारखी फक्त लिंक देणार, जसं अँकर तुम्ही घेता त्या पद्धतीने. ठीक आहे. तर हा एक क्लास आहे लिंक, जो की डिझाईन करतो तुमच्या बटनला एका लिंक प्रमाणे. ठीक आहे. हे झाले तुमचे कलर. आता जे याचे बटनचे क्लास आहे. ठीक आहे, जसं आपण पाहिलं की बीटीएन आहे, बीटीएन प्रायमरी हा जो कलर आहे, किंवा अजूनही जे आपण बटनला क्लास यूज करतो ते आपण कोणकोणत्या बटनला किंवा कशा कशाला यूज करू शकतो. जसं मी सांगितलं, तुम्ही बटनसाठी यूज करू शकता. ठीक आहे. इथे मी वरती लिहून देतो, बटन क्लासेस यूज फॉर, कशासाठी यूज होऊ शकतात. ठीक आहे. तर इनपुटसाठी यूज होऊ शकतात. ठीक आहे, जसं की मी इथे एखाद्या बटनच्या ऐवजी काय करतो, एक इनपुट घेतो. ठीक आहे. इनपुट टाईप असणार आहे बटन, आणि याला मी देतो बीटीएन क्लास, बीटीएन आणि बीटीएन वॉर्निंग. सेव्ह करूयात, आउटपुट चेक करूयात. तर बघा, इथे वॉर्निंग तुम्ही त्याच्यामध्ये लिहिलेलं नाही, व्हॅल्यू तुम्हाला इनपुट मध्ये लिहावं लागेल, म्हणजे ती व्हॅल्यू या ठिकाणी येईल. एक तर इथे अशा पद्धतीने तुम्ही लिहिणार व्हॅल्यू, आणि व्हॅल्यू असणार लाईक सबमिट. सेव्ह करू. हे बघा, तर त्या पद्धतीचं बटन तुम्हाला इनपुट सोबत पण तुम्ही करू शकता. याच्या व्यतिरिक्त तुम्ही अँकर लिंक जर का घेता तर त्याच्यासोबत सुद्धा तुम्ही सेम क्लासेस बटनचे जे आहे, मी ते रिसेट नावाचा हा अँकर घेतो आणि याच्यामध्ये सेम क्लासेस अप्लाय करतो. याच्यावर सुद्धा ते क्लास अप्लाय होणार. बीटीएन प्रायमरी, सेकंडरी, अशा पद्धतीने. हा बघा, जर तुम्ही बीटीएन देणार नाही तर तुमचं डिझाईन बटन सारखं अप्लाय होणार नाही. बघा, फक्त कलर येऊन जाईल, पण ते बटन जसं त्याला पॅडिंग पाहिजे, ठीक आहे, त्याचा जसं की त्याचा कलर पाहिजे, जसं की इथे ऑटोमॅटिकली त्यांनी ब्लॅक कलर घेतला, बाकीच्यांना तो व्हाईट कलर घेते. काही ठिकाणी ब्लॅक, काही ठिकाणी म्हणजे डार्क कलर असेल तर व्हाईट घेतो, अदरवाईज तो ब्लॅक घेतोय. तर मग हे कसं सेट होणार सगळ्या गोष्टी, तर पहिलं तुम्हाला बीटीएन क्लास देणं आवश्यक आहे, अन्यथा तो बटन जे आहे ते व्यवस्थिशीर डिझाईन होणार नाही. तर आपण 3 ठिकाणी वापरू शकतो. एक, तुम्ही बटनवरती अप्लाय करू शकता बटनचे सगळे क्लासेस, यूज फॉर बटन. दुसरा इनपुट, आणि तिसरा अँकर. या 3 एलिमेंटसाठी तुम्ही बटनचे क्लास जे आहे ते अप्लाय करू शकता. ठीक आहे.
तर लिंक आणि अँकर एकच क्लास होतो ना जवळजवळ. हा सेम. लिंक म्हणजेच अँकर. अँकर ह्या टॅगचा वापर करूनच आपण लिंक घेतो. ठीक आहे. अशा पद्धतीने. म्हणजे अँकर तुम्ही बाय डिफॉल्ट जर घेतलं तर लिंक क्लास सारखं दिसणार. ठीक आहे. इथे जर बाय डिफॉल्ट तुम्ही एखादा अँकर घेता फक्त, तर तो सेम त्याच्यासारखाच दिसेल. ठीक आहे. तर बटनला जर तुम्हाला तशा पद्धतीचं डिझाईन द्यायचं असेल की तो लिंक सारखा दिसला पाहिजे, तर मग तेव्हा तुम्ही घेऊ शकता. ओके. मला सेव्ह करून आउटपुट चेक करूयात. अँकर घेतला आपण 10 नंबर. आला का इथे कुठे 10? हा आलाय. ठीक आहे. ऑलरेडी मी एका अँकरला क्लास दिलाय तो प्रायमरी. ओके. सीएसएस याला काही आहे का आपला? ओके. आता दिसेल. ऑलरेडी सीएसएस मध्ये मी काहीतरी डिझाईन केलं असेल म्हणून तो ग्रीन बॅकग्राऊंड जो तो दिसत. तर बघा, अँकर तुम्ही बटनला जर का लिंक असा क्लास दिला तर तो एका अँकर लिंक सारखा सेम दिसणार तुम्हाला. ठीक आहे. इथे आपण काय केलं की क्लास कोणताच नाही दिला, अँकर लिंक वापरली आणि इथे बटन वापरला आणि त्याला क्लास बीटीएन लिंक दिला. दोघंही सेम तुम्हाला या ठिकाणी आउटपुट दिसेल. ठीक आहे. आता हे झालं बटनचे कोणकोणते कलर तुम्ही अप्लाय करू शकता. ठीक आहे. याच्यानंतर आहे की तुम्हाला जर का या बटनला फक्त आउटलाईन सोबत काम करायचं, मला हा कलर नको आहे, फक्त आउटलाईन पाहिजे याला, बॉर्डरला जो कलर असेल तो पाहिजे असेल, बॉर्डर आणि त्याचा कलर एवढंच पाहिजे असेल, तर मग कोणता क्लास तुम्ही अप्लाय करणार? तर मग तुम्ही क्लास अप्लाय करणार बीटीएन आउटलाईन. ठीक आहे. आणि मग त्याचा कलर काय असला पाहिजे? ठीक आहे. तो कलर तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता. जसे की रिसेट बटनला या ठिकाणी तुम्ही केलं बीटीएन आउटलाईन आणि याला मला कलर पाहिजे लाईक डेंजर. तर काय होईल? रेड कलरची अशा पद्धतीने आउटलाईन येणार. ठीक आहे. आणि हे सगळे इफेक्ट जसं होवर वरती तुम्ही इफेक्ट पाहताय, हे कलर लाईट वगैरे होते, हे सगळं त्या क्लासमध्ये सेट असणार आहे डिझाईन. ठीक आहे. अशा पद्धतीने. आता जर का आपल्याला प्रत्येकच बटनला आउटलाईन घ्यायची असेल तर इथे फक्त काय करणार आपण? आउटलाईन सेट करणार. बीटीएन आउटलाईन डॅश. आता ते जे जे आपण कलर दिलेले असतील ते सगळे कलर आउटलाईन मध्ये या ठिकाणी तुम्हाला दिसतील. तर अशा पद्धतीचं सुद्धा तुम्ही बटन देऊ शकता. ठीक आहे. टू सेट आउटलाईन, सेट आउटलाईन क्लास असणार आहे तुमचा बीटीएन आणि बीटीएन आउटलाईन आणि कलर नेम जे काय असेल प्रायमरी या ठिकाणी सध्या देतो आहे तुमचा आउटलाईन सेट करण्यासाठी ते क्लास. ठीक आहे. इथपर्यंत झालं की तुम्हाला कलर विलर कसा पाहिजे काय पाहिजे ते. आता थोडस बटनच्या लेआउट बद्दल, म्हणजे बटनची साईज वगैरे कसं चेंज करेल आपण, एखाद्या कंटेनर मध्ये बटन आपल्याला कुठपर्यंत किती साईजचे पाहिजे तर ती कसं सेट करणार, हा झाला आता सेकंडरी पार्ट जो तुमचा बटनचा असणार की त्याची साईज वगैरे तुम्ही ऍडजस्ट करायचं. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण बघूयात साईज कशी ऍडजस्ट करायची. ठीक आहे. बटन साईज. ठीक आहे. तर जसं आतापर्यंत आपण साईज साठी 3 क्लासेस पाहिले, 3 म्हणजे 2च क्लासेस पाहिले, स्मॉल आणि लार्ज. सेम तेच क्लासेस इथे अप्लाय होणार. ठीक आहे. बटनला एक असणार आहे तुमचं नॉर्मल साईज, जे की तुम्ही कोणताच क्लास न देता येणार आहे. एक असणार आहे स्मॉल आणि एक असणार आहे लार्ज. तर मग क्लास कोणकोणते यूज करणार तुम्ही साईज साठी? जेट साईज स्मॉल अँड लार्ज. क्लास असणार आहे तुमचा बीटीएन आणि त्याच्यानंतर असणार आहे बीटीएन तुमचा जो काही कलर वगैरे तुम्हाला द्यायचा असेल तो कलर. ठीक आहे. जसं की मी देतो प्रायमरी आणि ते तर तुम्हाला माहितीच आहे. फक्त साईज साठी तुम्हाला लार्ज साईज पाहिजे की स्मॉल साईज पाहिजे, बीटीएन डॅश लार्ज किंवा बीटीएन आणि मध्ये तुम्ही डॅश यूज करून स्मॉल असं सांगू शकतो. ठीक आहे. इथे आपण तसं करूयात. जे सबमिट बटन आहे आपलं पहिलं, याला मी लार्ज करतो. ठीक आहे. आणि रिसेट बटनला स्मॉल करतो, बाकी नॉर्मल असतील. ठीक आहे. तर इथे HTML मध्ये याला करतो मी BTN LG दॅट इज लार्ज. तर बघा तुम्हाला
आउटपुटमध्ये हे बटन्सची साईज जी आहे ती जास्त मोठी दिसेल. आणि जर का मी दुसऱ्या बटनला करतो स्मॉल, तर BTN SM, तर त्याची साईज तुम्हाला इतर बटनापेक्षा कमी दिसेल. अशा प्रकारे म्हणजे त्याच्यामध्ये पॅडिंग, फॉन्ट साईज वगैरे ऍडजस्ट करून त्याला साईज कमी केली जाते. क्लिअर आहे? साईज कशी चेंज करायची? यस सर. ओके. आता बघूयात आपण की बटन, आता हे माहिती आहे तुम्हाला की जर का एखादं बटन डिसेबल करायचं तर कोणता आपण कीवर्ड यूज करतो. एखादं बटन आपल्याला ऍक्टिव्ह नाही ठेवायचं तर त्याच्यासाठी आपण कोणतेही जवळजवळ सगळ्या एलिमेंट वरती अप्लाय होतो, दॅट इज डिसेबल्ड आपला ऍट्रिब्यूट आहे. करेक्ट. जर तुम्ही ते यूज करता, लाईक मी इथे करतो डिसेबल्ड, तर तुमचं ते जे बटन असेल जे कोणतं, तर ते वर्क नाही करणार. ठीक आहे. मी कोणत्या बटनला गेलं, रिसेट बटनला. ठीक आहे. अँकर आहे आय थिंक तो, आपण बटन वरती घेऊया. अँकर दिसणार नाही तुम्हाला डिसेबल्ड झालेला, बटन सहज दिसेल डिसेबल्ड. तर बघा हे बटन, याच्यावरती होवर इफेक्ट वगैरे काहीच नाही होणार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने क्लिकही नाही होणार. जसं इथे क्लिक झाल्यानंतर तुम्हाला कळते इथे काय होणार नाही, तर दॅट इज डिसेबल्ड. ठीक आहे. टू डिसेबल्ड बटन यूज ऍट्रिब्यूट डिसेबल्ड. ठीक आहे. आता सेम तुम्ही काय करू शकता, जर का एखादी लिंक असेल, तुम्ही जर एखाद्या अँकरला, जसं इथे मी यूज करतो बघा डिसेबल्ड, डिसेबल्ड सेव्ह करूयात आणि अँकर चेक करूयात आपण. रिसेट नावाचा अँकर आहे आपल्याकडे, ते बटन आउटपुट मध्ये बघूयात. बघा मात्र याच्यावरती अप्लाय नाही झालेला ते डिसेबल्ड बटन. अँकर वरती डिसेबल्ड जे आहे ते वर्क नाही करत. मग काय करणार तुम्ही, तर याला क्लासने तुम्ही डिसेबल्ड करू शकता. आणि क्लास काय, तर सेम डिसेबल्ड. ठीक आहे. आता मात्र डिसेबल्ड झालेलं आहे. ठीक आहे. जर तुम्ही एखाद्या अँकरला बटन क्लास देता, तर मग त्याला डिसेबल्ड करायचं झालं तर क्लासही तुम्हाला डिसेबल्ड यूज करायचं. ठीक आहे. टू डिसेबल्ड अँकर, अँकर बटन और अँकर टॅग यू कॅन से यूज क्लास डिसेबल्ड. ठीक आहे. अशा पद्धतीने अँकरला तुम्ही डिसेबल्ड करू शकता. सेम तुमच्याकडे जर का इनपुट आहे तर इनपुट वरती तुमचा डिसेबल बटन काम करणार आहे. फाईन. आता बटन जर का आपल्याला एका ब्लॉक मध्ये घ्यायचे, तर मग कसं घ्यायचं. ब्लॉक मध्ये घ्यायचे म्हणजे नेमके कसे घ्यायचे. फॉर एक्झाम्पल हा तुमचा एखादा कंटेनर आहे किंवा तुम्ही फॉर्म बनवला अशा पद्धतीने. ठीक आहे. आणि खाली तुम्ही बटन घेणार आहे आणि बटन तुम्हाला कसे पाहिजे, कम्प्लीट. तुम्ही पाहिलं असेल मोबाईलवरती मॅक्सिमम अशा टाईपचे बटन वापरले जातात. कम्प्लीट जेवढी तुमची विड्थ आहे, तुमच्या ब्लॉकची जेवढी विड्थ आहे, तेवढं बटन तुम्हाला असं मिळतं. ठीक आहे. तर अशा टाईपचे बटन कसे आपण त्याची साईज वगैरे सेट करणार, तर आपल्याला मॅन्युअली साईज द्यायची गरज नाही. फक्त काय करणार आहे तुम्ही, फॉर एक्झाम्पल याच्यापैकी दोन बटन कोणतेही मी घेतो. ठीक आहे. हे दोन बटन घेऊयात आपण. याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय, याच्यासाठी एक कंटेनर घ्यायचा. ठीक आहे. एक दिव जसा आपण घेतो, एक दिव. ठीक आहे. आणि याच्यामध्ये तुमचे हे दोन बटन असणार. ठीक आहे. आणि जो याचा कंटेनर आहे, या कंटेनरला तुम्ही क्लास देणार डी ग्रीड. डी ग्रीड मीन्स डिस्प्ले ग्रीड. ठीक आहे. तुम्ही जसा डी ग्रीड याच्यावरती क्लास अप्लाय केला, तर तुम्ही बघा आउटपुट मध्ये तुम्हाला ते दोन बटन पूर्ण तुमच्या जे कॉलम, जे काही कंटेनर तुम्ही सेट केला त्याची पूर्ण वेट घेताना इथे दिसतील अशा पद्धतीने. ठीक आहे. डिस्प्ले ग्रीड सारखंच हे काम करतं. जसं की डी ग्रीड, डिस्प्ले ग्रीड मध्ये तुम्ही जर का सेट करता, तर तुमचा बाय डिफॉल्ट तुमचे जे बटन आहे ना, ते तुमच्या कंटेनरची साईज ऍक्सेप्ट करतं. जसं की इथे हा कंटेनर छोटा होईल किंवा मोठा होईल, तर तो
प्रत्येक वेळेस रिस्पॉन्सिव्ह काम करणार, तुमच्या कंटेनर एवढी साईज तो घेऊन ठेवणार अशा. तर तेच डिग्रीड क्लास या ठिकाणी काम करणार. काय करायचं तुम्हाला, एक कंटेनर घ्या, त्याला डिग्रीड क्लास, ठीक आहे. टू सेट ब्लॉक ऑफ बटन्स, ठीक आहे. काय करणार तुम्ही याच्यामध्ये, आवाज येत नाहीये का माझा व्यवस्थित? सर ब्रेक होत आहे. ब्रेक होत आहे. ओके, इंटरनेटचा इश्यू असू शकतो. आता येतोय का? हो, येतो येतो. ठीक आहे. काय करणार आहे तुम्ही, जर का ब्लॉक घ्यायचा आहे तुम्हाला बटनचा, आणि त्याला जर का तुम्हाला वेट सेट करायची पूर्ण ब्लॉक एवढी, तर घेणार पहिले एक कंटेनर, ठीक आहे. कंटेनरला तुमचा क्लास असणार आहे, कंटेनरला क्लास असणार आहे तुमचा डी ग्रीड, ठीक आहे. आणि या कंटेनर मध्ये तुमचे असणारे बटन्स, ठीक आहे. याला सेम क्लास जे बटनला असणार आहे तेच क्लासेस याच्यामध्ये use करायचे, ठीक आहे. इथे महत्वाचा क्लास डी ग्रीड. दुसरं, याच्यामध्ये जर तुम्हाला गॅप वगैरे पाहिजे असेल तर तुम्हाला, जसा ग्रीड मध्ये तुम्ही गॅप प्रॉपर्टी वापरता, तुम्हाला जर आठवत असेल तर तशीच इथे सुद्धा तुम्ही गॅप प्रॉपर्टी जी आहे ती यूज करू शकता. जसं याच्यामध्ये तुम्हाला हा गॅप दिसेल थोडासा, ठीक आहे. अजून मी थोडासा गॅप वाढवतो, 5 करतो, तर अजून गॅप याच्यामध्ये दिसेल. तर अशा पद्धतीने तुम्ही याच्यामध्ये किती गॅप द्यायचा ते सेट करू शकता गॅप क्लास. त्याच्यामध्ये तुम्ही 1 to 5 तुमच्या व्हॅल्यू सेट करू शकता, ठीक आहे. To get gap between buttons in a block. कंटेनर साठीच तुम्हाला क्लास यूज करायचा आहे, क्लास like dgrid, and gap value should be 1 to 1.5 अशा पद्धतीने. हे झाले तुमचे ब्लॉक वाईज बटन सेट करण्याची टेक्निक. आता तुम्हाला अशीच ब्लॉक मध्ये 2 बटन पाहिजे आहे, पण दोन्ही बटन, जसं की मी तुम्हाला सांगितलं की हा तुमचा फॉर्म आहे, ठीक आहे. आणि तुम्ही इथे पूर्ण फॉर्मच्या विड्थचे बटन घेतले, पण जर तुम्हाला असं पाहिजे असेल की हा माझा फॉर्म कंटेनर एवढा साईजचा आहे, बट माझे बटन जे आहे ते लेफ्ट साईडला सेट झाले, दोन्ही बटन माझे असे या ठिकाणी लेफ्ट साईडला सेट झाले पाहिजे, तर मग काय करायचं, ठीक आहे. तर जो तुमचा डिस्प्ले ग्रीड, अशी तुमची बटन जे आहे ती अगदी कंटेनरच्या साईजचे का बरं येत आहे, कारण तुम्ही त्याला डिस्प्ले ग्रीड असा क्लास दिलेला आहे. आणि ग्रीडचं काम तेच आहे की त्याच्या आतमध्ये जे, जसं तुम्ही एखादा पॅरेग्राफ जर घेतला आणि जर का तुमच्या कंटेनरची साईज पॅरेग्राफ पेक्षा जास्त असेल, तुम्ही त्याला डिग्रीड द्या, तुमचा पॅरेग्राफ ऑटोमॅटिकली ऍडजस्ट करतो तुमच्या कंटेनरच्या साईजच्या हिशोबाने. जेव्हा तुम्ही डिस्प्ले ग्रीड झालेलं आहे का तुमचं, ग्रीड शिकलेत की नाही शिकलेत, आठवत आहे का तुम्हाला? येस सर. है ना, त्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा डिस्प्ले ग्रीड देतात तर काय होते की तुमचं जे काय कंटेंट असेल, फॉर एक्झाम्पल तुमच्या कंटेंटची साईज तुम्ही काहीतरी दिलेली आहे, आणि जसं तुम्ही या कंटेनरला डी ग्रीड देणार क्लास, तर हा कंटेंट ऑटोमॅटिकच या पूर्ण तुमच्या कंटेनरची वेट जी आहे ती ऍक्सेप्ट करणार आहे. इथे तेच झालं, आपण बटनला काय केलेलं आहे, डी ग्रीड दिलं तर त्याने पूर्ण वेट ऍक्सेप्ट केली. आता मला पाहिजे की ते असे पूर्णच्या पूर्ण साईज मध्ये नाही पाहिजे, जसं की माझा जर का कंटेनर खूप जास्त मोठा असेल, बटन मला एवढे मोठे नाही पाहिजे, तर मग तुम्ही काय करणार, तर जसं मला पाहिजे की माझे दोन्ही बटन हे लेफ्ट साईडला या ठिकाणी सेट झाली पाहिजे, तर याचा तुम्हाला डिस्प्ले ग्रीड जो तुम्ही दिलेला आहे, ठीक आहे, त्या ग्रीडच्या ऐवजी तुम्हाला याचा डिस्प्ले थोडासा चेंज करावा लागेल. आणि तो कसा करणार तुम्ही, फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये तुम्ही फक्त काय करणार, सांगणार आहे की डिस्प्ले जो आहे, जसं की आता मला पाहिजे की माझी साईज जर का स्मॉल असेल, स्मॉल साईज मध्ये तुम्ही पहिले बघायचं की काय साईज मध्ये पाहिजे, आणि त्याच्यामध्ये डिस्प्ले ब्लॉक करायचं. बघा आता मी काय सांगितलं की त्याचा जो डिस्प्ले तो ग्रीड असायला पाहिजे, पण जेव्हा मी स्मॉल साईज वरती जातो तर मग याचा डिस्प्ले जो आहे तो ब्लॉक असायला पाहिजे, डिस्प्ले ब्लॉक. अशा पद्धतीने काम केलं पाहिजे. तर त्याच्यासाठी तुम्हाला साईज काय ती सेट करायची, म्हणजे याच्यावर तुम्ही रिस्पॉन्सिव्ह बटन बनवू शकता की कोणत्या साईज मध्ये माझ्या बटनची साईज, कोणत्या विड मध्ये माझ्या बटनची साईज कशी असते पाहिजे. बघा आता तुमचे दोन्ही बटन लेफ्ट साईडला सेट झालेले तुम्हाला दिसेल, ठीक आहे. की तुम्हाला हे सेट करायचं आहे की त्याचा डिस्प्ले जो आहे तो ब्लॉक, तुम्ही इथे डिस्प्ले एमडी ब्लॉक सुद्धा देऊ शकता, एमडी ब्लॉक असं देऊ शकता, ठीक आहे, किंवा एलजी ब्लॉक.
अशा पद्धतीने. ठीक आहे. To set buttons to the left of block. कंटेनरला तुम्ही क्लास दिला, क्लास इज इक्वल टू डी डिस्प्ले मीडियम ब्लॉक. ठीक आहे. अशा पद्धतीने किंवा त्याला तुम्ही डिस्प्ले एसएम ब्लॉक किंवा एलजी ब्लॉक करू शकता. बाकी बटनला तुमच्या सेम क्लास. आता हेच जे दोन बटन तुम्ही बनवले, आता तुम्हाला सेटअप असा पाहिजे की माझे जे बटन आहे हे थोडेसे पर्टिक्युलर साईजचे असावे. जसे की माझे पूर्ण कंटेनरची अर्धी साईज असावी आणि हे जे बटन आहे ते असे एकमेकाखाली सेंटरला असे असावे. ठीक आहे. अशा पद्धतीने असावे. तर मग काय करणार? तर मग काय सांगावं लागेल, पहिलं तर तुम्हाला याची साईज सेट करावं लागेल की किती साईज आहे. जसं की मी जर का म्हणतो माझे कॉलम 6 ची साईज असेल माझी, ठीक आहे, बटनची, आणि ते मला सेंटरला इथे सेट पाहिजे. तर मग तुम्ही काय करणार? सिंपल आहे, हे तुमच्या लेआउट सारखाच प्रकार आहे. जसं की तुम्ही कॉलम 6 जेव्हा तुमचा कंटेनर बनवता आणि या कंटेनरला कॉलम 6 देता, तर या कंटेनरची साईज किती होणार? तुमच्या कंटेनरच्या अर्धी, म्हणजे तुमच्या फॉर्मच्या अर्धी. ठीक आहे. आणि नंतर ही झाली तुमची साईज. आणि तुम्हाला जर का याला सेंटरला सेट करायचं असेल तर काय करावं लागेल तुम्हाला? मार्जिन याला लेफ्ट साईडला द्यावं लागेल आणि राईट साईडला द्यावं लागेल. ठीक आहे. दोन्हीला लेफ्ट आणि राईट साईडला अशी द्यावं लागणार की ती सेंटरला असणार आहे. तर असं आपण कधी करतो, जेव्हा आपल्याला सेंटरला कंटेंट पाहिजे असेल तर आपण काय करतो, त्याची मार्जिन सेट करतो लेफ्ट आणि राईट ऑटो. ठीक आहे. हे जर तुम्हाला सीएसएस तुम्ही व्यवस्थिशीर केलं असेल तर तुम्हाला माहिती आहे. तसंच इथे मग तुम्हाला काय करायचं, याच्या आत हे तुमचा बटनचा कंटेनर आहे, याच्या आतमध्ये तुमचे बटन आहे, फॉर एक्झाम्पल हे दोन. तर या कंटेनरला तुम्ही पहिले तर साईज द्या, किती कॉलमची साईज पाहिजे ते, आणि याला मार्जिन जी आहे ती ऑटो देऊन टाका. म्हणजे तुमचे बटन काय होतील, ऑटोमॅटिकली सेंटरला पूर्ण वेट घेऊन त्याची सेंटरला सेट होतील. ठीक आहे. आणि पूर्ण वेट कशी घेतील? या कंटेनरची पूर्ण वेट घेण्यासाठी कोणता क्लास वापरतो आपण? डी ग्रेड आपण वापरतो की या कंटेनर एवढी साईज बटननी घेतली पाहिजे, दॅट इज डी ग्रेड. ठीक आहे. आणि मग बटन तुमचे या कंटेनरच्या साईजचे सेट झाले. कंटेनरला साईड देण्यासाठी आपण काय वापरतो? कॉल कॉल 6 जसं इथे मी वापरणार, तर मग कॉलम 6 मध्ये ते सेट होणार. आणि त्याला सेंटरला घेण्यासाठी मी याला मार्जिन दोन्हीकडून ऑटो अशी सेट करणार. बघा, जसं की मी काय करणार, माझा जो हा कंटेनर आहे, पहिलं तर मी सेट करील याला की साईज काय पाहिजे. जसं मी इथे साईज करतो याला कॉल 6. ठीक आहे. म्हणजे काय होईल, माझ्या कंटेनरची अर्धी साईज तो घेणार. ठीक आहे. तर बघा, आता तुम्हाला आउटपुट मध्ये दिसेल की कंटेनरची अर्धी साईज त्यांनी घेतलेली आहे. ठीक आहे. आणि त्या पूर्ण साईज मध्ये, त्या अर्ध्या साईज मध्ये डी ग्रीड या क्लासमुळे माझे बटन सेट झालेले. जसं मी इथनं जर का डी ग्रीड काढून टाकतो, डिस्प्ले ग्रीड जर का काढून टाकतो, तर माझे बटन जे आहे ते पूर्ण विड्थ घेणार नाही. ठीक आहे. हे बघा, आउटपुट मध्ये तुम्हाला दिसेल की बटन माझे पूर्ण विड्थ घेत नाही. मग मी याला देणार डी ग्रेड. मग काय होईल, माझ्या कंटेनरची जी साईज आहे म्हणजे ऑल 6, ती सगळीच्या सगळी साईज जी आहे ती माझे बटन या ठिकाणी घेऊन टाकते. आता हे साईज तर घेतलेली, पण जो माझा मेन कंटेनर आहे जसा हा वाला, ठीक आहे, हा बघा, त्यांनी साईज हाफ घेतलेली आहे याची, करेक्ट. ठीक आहे. बट आता याला सेंटरला सेट करायचे तर काय करावं लागेल, याचा जो कंटेनर आहे या कंटेनरला, जसे की हा वाला आपला कंटेनर आहे बटनचा, ठीक आहे, हा वाला, याला मला सेंटरला सेट करायचं. ठीक आहे. तर याला काय करणार मी, एम एक्स मीन्स मार्जिन ऍट एक्स ऍक्सिस. ठीक आहे. एक्स ऍक्सिस म्हणजे तुमचा होरिझंटल, लेफ्ट टू राईट, ती मार्जिन मला द्यायची, दॅट इज एम एक्स. आणि एम वाय जर तुम्ही केलं तर व्हर्टिकल मार्जिन. ठीक आहे. तर मला एम एक्स म्हणजेच एक्स ऍक्सिसला मार्जिन सेट करायची आणि मार्जिन असली पाहिजे ऑटो, म्हणजे दोन्हीकडून सेम मार्जिन होणार. आता बघा, तुम्हाला तुमचा जो बटन आहे ते सेंटरला सेट झालेले दिसतं अशा पद्धतीने. ऍक्च्युली तुम्ही बटन सेंटरला सेट नाही करत आहे, तर त्या बटनचा जो कंटेनर तुम्ही घेतलेला आहे त्या कंटेनरला सेंटरला सेट करत आहे साईज देऊन. ठीक आहे. तर बटनला साईज द्यायची गरजच नाही. डी ग्रेड ऑटोमॅटिक कंटेनर एवढी साईज घेणार आणि तुमचा जो कंटेनर आहे त्याला तुम्ही एम एक्स ऑटोनी जे आहे सेंटरला सेट करू शकता. तर याच्यामध्ये तुम्हाला जेव्हा
टू सेट buttons at center with ब्लॉक साईज. त्याच्या ब्लॉकची जी साईज आहे ती घेऊन सेंटरला जर सेट करायचे असतील तर तुम्ही काय करणार, त्याचा जो कंटेनर आहे त्याला क्लास अप्लाय करणार तुम्ही डिग्रीड, ज्याने ते बटन साईज घेतील. नंतर त्याला तुम्ही काय करणार आहे, साईज देणार आहे. तर कॉल जे काय असेल ती, ठीक आहे, लाईक मी इथे करतो कॉल 6 आणि नंतर त्याला MX ऑटो, ते सेंटरला तुमचा जो कंटेनर आहे तो तुमचा ब्लॉक आहे तो सेंटरला घेण्यासाठी MX ऑटो असे 3 क्लास तुम्हाला या ठिकाणी यूज करायचे. ठीक आहे. मोबाईल छोट्या साईजचे जे काही तुमचे डिव्हाइस असतात त्याच्यावरती काम करायला ही साईज जास्तीत जास्त यूज केली जाते, ही आणि डी ग्रीड वाली. मोबाईलमध्ये डी ग्रीड वापरला तर कम्प्लीट दिसायला पाहिजे. ठीक आहे. आणि जर मीडियम टाईपचा डिव्हाइस असेल तर मग तुमच्या स्क्रीनच्या हाफ साईज त्यांनी घेतली पाहिजे अशा पद्धतीने. ठीक आहे. आता हेच बटन जसे आपण लेफ्ट साईडला सेट केले होते ते जर का राईट साईडला सेट करायचे असेल तर मग काय करायचं. ठीक आहे. जसं की तुम्ही याच्या आधी पाहिलं की तुम्ही 2 बटन घेतले आणि ते 2 बटन या ठिकाणी सेट केले लेफ्ट साईडला. आता तुम्हाला हेच बटन काय करायचे, आता लेफ्ट साईडला तर ऑटोमॅटिकच येतात, त्याला तुम्हाला सेपरेटली काही क्लास वगैरे द्यायची गरज नाही, कारण जसं हे डिस्प्ले ब्लॉक असणार आहे ऑटोमॅटिकली. तुम्ही जर का जसं HTML मध्येही पाहिलं की काही न करता लेफ्ट साईडला तुमचा जो कंटेंट आहे तो सेट राहणारच आहे. ठीक आहे. आता तुम्हाला याला राईट साईडला सेट करायचं आहे फॉर एक्झाम्पल. ठीक आहे. आता तुम्हाला साईजही जी बटनची ती नॉर्मल पाहिजे. ठीक आहे. तुमच्या डिस्प्ले ग्रीड एवढी पाहिजे नाहीये. ठीक आहे. तर मग त्याच्यासाठी आपण क्लास वापरतो, तो असतो आपला डी ब्लॉक. ठीक आहे. आता तुम्हाला तेही करायचं आहे. दुसरं असं आहे की तुम्हाला त्याला राईट साईडला सेट करायचे दोन्ही बटन. तर अशा वेळेस काय करतो आपण, अशा वेळेस फ्लेक्सची कन्सेप्ट यूज करतो. जसं की हा जर माझा कंटेनर आहे आणि हे माझे 2 कंटेंट आहे, मी जर याला डिस्प्ले फ्लेक्स देतो, बेसिकली याला मी जर देतो डिस्प्ले फ्लेक्स. ठीक आहे. डिस्प्ले फ्लेक्स दिल्यानंतर काय होईल, हे बटन माझे जे एका खाली एक येणार होते ते एका रो मध्ये सेट होतील. ठीक आहे. त्याच्यानंतर मी याला क्लास काय करतो, मला सांगा तुम्ही डिस्प्ले फ्लेक्स मध्ये तुम्हाला जर तुमचे कंटेंट राईट साईडला कंटेनरचे घ्यायचे असतील तर कोणता क्लास, तुम्ही कोणतं प्रॉपर्टी वापरता, कुणाला आठवते का? जस्टिफाय. जस्टिफाय, कंटेंट, जस्टिफाय कंटेंट. ठीक आहे, आणि एंड किंवा स्टार्ट तुम्हाला जे पाहिजे असले ते तशा पद्धतीने. एंडला राईट साईडला पाहिजे असेल तर एंड, लेफ्ट साईडला पाहिजे असेल तर स्टार्ट. बरोबर. हीच कन्सेप्ट जवळजवळ आपण या ठिकाणी यूज करतो. ठीक आहे. तुम्हाला हे सांगायचं आहे की जेव्हा तुम्हाला हे बटन सेट करायचे तर पहिलं डिग्रीड, दुसरं तुम्ही की तुमचे गॅप जे आहे तर सेम असणारे साईज, जे तुम्ही साईज देऊ शकता. नाही जरी तुम्ही या ठिकाणी साईज दिली फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, तर तुमचे बटन सेट होतात पूर्ण साईज मध्ये. आणि याच्यामध्ये तुम्ही काय करणार, सांगणार की बाबा माझा डिस्प्ले जो आहे याच्यावरती फ्लेक्स काम करेल. ठीक आहे. आणि डिस्प्ले फ्लेक्स सोबतच काय करेल हा, डिस्प्ले फ्लेक्स सोबतच जस्टिफाय, जस्टिफाय कंटेंट एंड हा आपला क्लास आहे. ठीक आहे. फक्त त्याच्यामध्ये तुम्ही साईज वगैरे त्याची सेट करू शकता मीडियम मध्ये वगैरे अशा पद्धतीने. ठीक आहे. मी याला जसं करतो की जस्टिफाय कंटेंट MD एंड अशा पद्धतीने. ओके. आपण एक वेळा बघूयात, बॅकग्राऊंड कलर देऊन याला कुठे सेट होत. ओके. हा आहे आपला कंटेनर. कॉलम सेट करतो मी याच्यामध्ये 6 आणि कंटेनरला एंडला झाले पाहिजे. आता आपण जेव्हा याला डी ग्रीड देतोय तर साईज पूर्ण घेणार, डी फ्लेक्स मुळे ती साईज जी आहे जेवढी त्याची होती तेवढीच घेणार. बट ठीक आहे, मी याच्यामध्ये याला साईज परत सेट करून बघतोय तेवढा. ठीक आहे. जसं की नाही.
ठीक आहे, याच्यामध्ये एक अजून आपण करू शकतो. जस्टिफाय कंटेंट एंड मध्ये असं होणार. स्टार्ट मध्ये बघूयात कुठे असणार. ओके, कंटेनरच तुमचा टोटल स्टार्ट मध्ये. बीजी लाईट एंड स्टार्ट काम नाही करत आहे. ओके, याच्यावरती आपण मार्जिन नाही, ते बघावं लागेल जरा कशा पद्धतीने काम करते. ठीक आहे, इकडे एंडला तर यायला पाहिजे, काहीतरी मिस होतंय. गॅप दिलाय, कॉलमची ऍक्च्युली गरज नाही, ऑटोमॅटिकच कंटेनरच्या लेफ्ट साइडला जायला पाहिजे. जस्टिफाय कंटेंट डिव्हाइस एल जी याची गरज नसायला पाहिजे. नाही, ओके ठीक आहे, हे मी ट्राय करून बघतो परत. अशा पद्धतीने यायला तर पाहिजे. ओके, डी ग्रीड आपण इकडे इथं काय करूयात, काढून बघूयात. डिस्प्ले ग्रीड जर का काढला आपण, नाही. ह्या ठिकाणी बघूयात आपण रिफ्लेक्स जस्टिफाय कंटेंट. ओके, आपला एक क्लास चुकला बघा, थोडस स्पेलिंग मिस्टेक झाली की जस्टिफाय पाहिजे, यस राहिला होता आपला. ओके, त्याच्यामुळे असं स्पेलिंग वगैरे मिस्टेक तुम्हाला वाटली ना तर सांगायचं. ठीक आहे, बघा याच्यामध्ये काय केलंय, फक्त जस्टिफायचा यस चुकला होता आपला. सेम क्लास तुम्हाला यूज करायचा आहे, जस्टिफाय कंटेंट एंड. ठीक आहे, तर काय करणार आपण, सेट बटन ऍट राईट साइड ऑफ ब्लॉक. लेफ्ट साइड साठी तुम्हाला याच्यासाठी नाही देते की बाय डिफॉल्टच लेफ्ट साइड येणार. ठीक आहे, राईट साइड ऑफ ब्लॉक. काय करणार, कंटेनरला तुम्ही क्लास जो नवीन यूज करायचा आहे. ठीक आहे, ग्रीड बी ग्रीड तर असणारच आहे, बी ग्रीड. ठीक आहे, त्याच्यानंतर तुमचा गॅप काय द्यायचा असेल तो गॅप द्या. त्याच्यानंतर तुम्हाला महत्वाचा जो क्लास आहे तो यूज करायचा आहे फ्लेक्स. ठीक आहे, आता तुम्ही डिस्प्ले फ्लेक्स हे डिसाईड करू शकता की कोणत्या साईज मध्ये, जसं की मीडियम साईजला मला फ्लेक्स अप्लाय करायचा, लार्ज साईज असेल तर गरज नाही. ठीक आहे, असंही करू शकता किंवा डायरेक्टली तुम्ही डिफ्लेक्स असंही करू शकता जर का तुम्हाला सगळ्या साईज मध्ये पाहिजे असेल तर. अदरवाईज तुम्हाला ज्या साईज मध्ये पाहिजे त्या साईज मध्ये तुम्ही सेट करू शकता. दॅट इज डिस्प्ले साईज तुमची मीडियम असेल, लार्ज असेल, स्मॉल असेल, आणि फ्लेक्स. आणि तुमचा जो क्लास आहे नेक्स्ट दॅट इज जस्टिफाय. जस्टिफाय थोडस स्पेलिंग चेक करायचं, कंटेंट, आणि कोणत्या डिव्हाइस मध्ये कसं असावं तर ते एंडला, मीडियमला एंडला असेल. ठीक आहे, स्मॉलला स्टार्टला असेल. अशा पद्धतीने तुम्ही देऊ शकता. तुम्ही ते एमडी करतो आणि इथे बघतो एंड. ठीक आहे, एक वेळा मी या ठिकाणी एमडी रिमूव्ह करून किंवा एलजी रिमूव्ह करून बघतो, त्या तसंही त्यांनी काम करायला पाहिजे. हा, तसंही काम करणार तो. ठीक आहे, तर हे तुम्ही सेट करू शकता की कोणत्या साईज मध्ये तुम्ही कोणत्या ठिकाणी तुमचे असणार आहे. ठीक आहे, कंटेंट जे असणार म्हणजे बटन जे असणार आहे सेंटरलाही आय थिंक यायला पाहिजे ते. नाही, जस्टिफाय सेंटरला नाही, जस्टिफाय कंटेंट येते येते, स्पेलिंग आय थिंक चुकीची झाली. हा, सेंटरला येते. मग या हिशोबाने जर पाहिलं तर तुम्हाला जर का तुमच्या एकाच रो मध्ये तुमचे बटन सेट करायचे असतील आणि लेफ्ट राईट एंडला पाहिजे असेल तर हा कंबाईन फॉर्म्युला तुम्ही यूज करू शकता. म्हणजे तुम्ही जे ह्याच्यामध्ये थोडंसं तुमचं काम वाढलेलं तुम्हाला दिसेल की तुमच्या कंटेनरला तुम्हाला साईज सेट करायची आहे. ठीक आहे, बट हे तुम्हाला करावंच लागेल कधी, जेव्हा तुम्हाला कंटेनरच्या साईजचे बटन पाहिजे. पण तुम्हाला जर बटनच्या साईजचं काही रिक्वायरमेंट नाहीये आणि तुम्हाला जर ते बटन एकाच रो मध्ये लेफ्ट राईट किंवा सेंटरला सेट करायचे तर मग तुम्हाला कंटेनरला हे क्लासेस अप्लाय करायचे. महत्वाचा क्लास याच्यामध्ये डिफ्लेक्स, त्यानंतर जस्टिफाय कंटेंट. जे तुम्हाला एंड पाहिजे असेल, स्टार्ट पाहिजे असेल, तुम्ही ज्याचं सीएसएस चांगलं झालेलं आहे त्याला हे सहज कळते की जस्टिफाय कंटेंट काय आहे, जस्टिफाय कंटेंट एंड काय आहे. ठीक आहे, फ्लेक्स जर तुम्ही केलं असेल तर अशा पद्धतीने तुम्ही बटन तुम्हाला पाहिजे त्या ठिकाणी सेट करू शकता. लगभग एवढी प्रॅक्टिस आजच्यासाठी. ठीक आहे,